पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरे आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण आज विनायक दीक्षित साहेब यांचा वाढदिवस काल साजरा करताना पाहायला भेटला। तर ही स्पर्धा या स्पर्धेने गाठलेली उंची, या स्पर्धेने गाठलेली भव्यता नक्कीच सुवर्ण क्षणामध्ये वर्णिली जाऊ शकते असं ह्या स्पर्धेचं रहस्यमय स्वरूप पाहायला भेटतंय। चला स्पीडअप घ्या, घाई करा। 25 मिनिटांमध्ये 5 षटक हाताळायचे आहेत। क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवत आहोत आणि याच स्पर्धेच्या अनुषंगाने एका बाजूला सानवी वॉरियर्स कापडे खुर्द तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजीनगर हा संघ आमने सामने येताना पाहायला भेटतोय। पाच षटक 25 मिनिटांमध्ये व्हायला पाहिजे। पहिला चेंडू पहिल्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला वीरेंद्र दाखल होताना पाहायला भेटतोय। पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत यंगस्टार पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरे दुसरा दिवस आणि पुढील सामना आपल्या समोर दाखल होताना पाहायला भेटतोय। शायकिनला अजित चोरगे, यावेळेस पहिल्याच चेंडूवर बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेत आणि पहिल्याच चेंडूवर मोठा झटका अजित चोरगे मात्र डगआउटच्या दिशेने त्याला पाहायला भेटेल। ढीज आहे निनाद मोरे न्यू बॅट्समॅन। या ठिकाणी अर्जुनच्या प्रत्येक कॅच साठी सूरज जाधव यांच्याकडून 100 रुपये या ठिकाणी जाहीर केले जात आहेत। पुढचा चेंडू घेऊन वीरेंद्र, यावेळेस मोठा प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, कणकणीत षटकार, 6 धावा। तर 6 धावा दापलकर जोडल्या जात आहेत। वीरेंद्र पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर, यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी। ब्रँडेड टीपीएल षटकार। विस्फोटक फलंदाज मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतोय। चांगली फलंदाजी
त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला भेटले. तीन चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा थरार आपण अनुभवता पाहतोय. चांगली स्पर्धा, चांगलं संयोजन, नियोजन आणि आयोजन यंगस्टरच्या माध्यमातून यावेळेस सरळ बाटले बॅक टू बॅकचा तिसरा खणखणीत षटकार 6 धावा. बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक साकारले निनादने. चांगली फलंदाजी, 18 धावा धावपलकर येताना पाहायला भेटतात. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. खेळाडू आहे, चेंडूवर येईल आणि चेंडूची फेक करेल, त्याद्वारे धाव अर्जित केली जाते ती 1. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे पदक्रांत होईल. धावसंख्या होते संघाची 19. 5 चेंडू आणि 19 धावा. अजित चोरगे पहिल्या चेंडूवर बाद झाला. तदनंतर निनाद याने मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करताना 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला भेटले. आता मात्र रोहन कदम स्ट्राईक एंडला येताना पाहायला भेटतोय. फाईन लेगची दिशा निवडली होती, परंतु लेगस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू पण दोन समांतर करतील, वाईट चेंडू घोषित करतील. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड केली जाते. धावसंख्या संघाची 20. रोहन यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार. कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारच्या पार. षटकार डिझे. साठी आपण इन्व्हाइट करूया. तयार रहा. जय मल्हार कुंभळणे आणि दादा अँड कंपनी वावे. क ग्रुप मधून ही तिसरी मॅच आहे. क ग्रुप मधील तिसरा सामना. एका बाजूला असेल जय मल्हार कुंभळणे आणि दादा अँड कंपनी वावे. दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि संपूर्ण संघाचा ताफा आपण सुसज्जित करा. संपूर्ण संघाचा ताफा आपण सुसज्जित करा. या पण चालू मॅच सानवी वॉरियर्स कापडे खुर्द आणि छत्रपती शिवाजीनगर या संघामधील लढत आपण पाहतो. आवाज बदल करतो आहोत. आवाज असेल तुमचा आमचा लाडका निलेजी पवार सरांचा. धन्यवाद. स्वागत आहे सर्वांचं, हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धा पाहतोय आपण पोलादपूर तालुका प्रीमियर लीग PTPL पर्व 3. सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेटच्या चाहत्यांचं हार्दिक असं स्वागत. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज सामना. एका साईडला जर पाहिलं तर मंगेश बेलोशचा संघ, तर एका साईडला आपण पाहतोय विनायकजी दीक्षित आणि निलेश सुतार यांचा संघ. मैदानाच्या आतमध्ये एक बिग फाईट, हाय व्होल्टेज सामना तुम्हाला पाहायला मिळेल. सूरज सोनावणे संघाचा कर्णधार, तर एका साईडला रोहन कदम यांच्यामधील एक हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्त एकेरी धावफलकावरती 26 धावा तब्बल मोरे याच्या षटकामध्ये कुठल्यात. वीरेंद्र मोरे आणि निनाद मोरे जर पाहिलं तर एकाच गावाला बिलॉंग करतात. बोरज संघाच्या माध्यमातून ते कित्येक वेळा क्रिकेट खेळलेत. आणि या बॉलवरती
जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती थांबवलं गेले, जखडून ठेवण्याचं काम केले आणि डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट टाकलाय सूरज सोनावणे. पोलादपूर तालुक्यातील एक मोठं नाम आणि छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघासाठी नेहमीच अष्टपैलू कामगिरी या खेळाडूने अंडरआर्म स्पेशलिस्ट असणारा खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये कर्णधार पद भूषवतोय. हा बॉल फुल टॉस आहे समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, तिकडे मिस फिल्डिंग झाली, एक धाव तत्वर अर्जित केली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 27 आकड्यावरती. या अगोदरच्या षटकाचा विचार केला तर वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्क करत होता, गोलंदाजी मार्कवरती आला. त्याच्यानंतर निनाद मोरे, दोघेही खेळाडू जर पाहिले तर एकाच गावाला बिलॉंग करतात आणि त्यांना माहिती आहे हा कशा पद्धतीने गोलंदाजी करणार हे मात्र त्याने पाहिलं आणि तब्बल 26 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तर या ठिकाणी गजानन एंटरप्राइजेसचे मालक गजानन कासार साहेब यांचं आगमन होते. आपलं साहेब हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅच एक हाय व्होल्टेज सामना जो जिंकणार तो खेळेल या मॅच मध्ये रामवर्धनी कापडे या टीम बरोबर. आज आपण पाहतोय कल्पेश मोहिते देखील या ड गटामध्ये पाहायला मिळाला आहे, सुरेश सोनवणे देखील आहे, रोहन कदम देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेमंत उतेकर असे 4 ताकदवान संघ या ड गटात आपल्याला पाहायला मिळत आहेत. क गट देखील जर पाहिला, हॅलो शेख पुढचा बॉल सुरेश सोनवणेचा रोहन कदम साठीच. इथं मात्र पॅडल चूप करायचा होता, तिकडे बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी हे मात्र पाहत राहिला रोहन कदम. डॉट बॉल, सुरेश सोनवणे कमबॅक केलाय, धावसंख्या स्थिरावली 27 वरती. खरपूस समाचार पहिल्या षटकामध्ये घेतला तो म्हणजे निनाद मोरेने 3 षटकार उत्तुंग असे ठोकले. वीरेंद्र मोरेचं स्वागत त्याने चांगलंच केलंय. पहिल्या षटकात रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. रोहन कदम आणि सूरज सोनवणे 2 कर्णधार एकमेकांसमोर उभे टाकलेत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती. चांगला सामना नक्कीच पाहायला मिळेल. या अगोदरची मॅच देखील या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर जो मात्र रामवर्धनी कापडे या टीमच्या नावावरती तब्बल 111 धावा त्यांनी उभ्या केल्या. काल 110 धावा धामणदेवी टीमने. हा बॉल देखील बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, तिकडे पंचांकडे जोरदार अपील केली आहे. पंचांवरती कोणताही दबाव नाहीये, पंचांनी अपील फेटाळून लावली आहे. सूरज सोनवणे चमकदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, धावसंख्या स्थिरावली आहे 27 आकड्यावरती. केवळ 1 धाव खर्च केली आहे. मागील याच मैदानामध्ये त्याने मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम देखील सूरज सोनवणेच्या नावावरती आहे. आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक हाताळलं होतं आणि आता देखील त्याच पद्धतीची कामगिरी या खेळपट्टीवरती तो करतोय. त्याच्या पुढचा बॉल, या बॉलवरती फटका बसलाय, चेंडू हवे, झेलबादची संधी, शॉट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल संपलाय. रोहन कदमचा खेळ, खेळाडू बाद पहिला. वीरेंद्र मोरेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणलंय. पहिल्या षटकामध्ये 26 धावा खर्च केल्या असताना देखील कर्णधार सूरज सोनवणेने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि या तिसऱ्या षटकासाठी त्याला देखील आमंत्रित केले. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी वीरेंद्र मोरे, बोरज ब्लास्टर, बोरज एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला. त्याच्यानंतर आता मात्र कमबॅक करावा लागेल वीरेंद्र मोरेला. आपले इरादे स्पष्ट करावे लागतील. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार याकडे लक्ष असेल. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर ही टीम विनायकजी दीक्षित साहेब आणि निलेश सुतार यांच्या माध्यमातून हा संघ या ठिकाणी सादर केलाय. तर मंगेशजी बेलोसे यांच्या माध्यमातून, सतीशजी बेलोसे यांच्या माध्यमातून आपण हा सानवी वॉरियर्स कापडे खुर्दा संघ पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळेल. ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. पोलादपूर तालुका थोडंसं घाई करा, सूरज थोडंसं घाई करा. आपल्याला टाइम लिमिट आहे 30 मिनिटां 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकायचे आहेत. टाइम सेट केलाय पंचांनी देखील, आमच्या स्कोररने देखील.
याची नोंद घ्या, थोडंसं स्पीडअप घ्या. तिसरा षटक घेऊन वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्क वरती आलाय. धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा फलकावर देत. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज वीरेंद्र मोरे. बोरज एक्सप्रेस पहिलाच बॉल फुलरने चौथा समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल, तिकडे फंबल झाला. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईला चौकार. निघून गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावा आल्या. स्क्रीनवरती आपण पाहताय ही स्क्रीन सन्माननीय आदरणीय सुरेंद्र अण्णा चव्हाण यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झाली आहे. दक्षिण रायगड उपजिल्हा समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, सावित्री कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स बिल्डर आणि हॉटेल समृद्धीचे मालक त्यांच्या माध्यमातून ही LED स्क्रीन आपल्याला उपलब्ध झाली आहे. त्यांचं देखील आभार मानू. मोरे हॉटेलचा देखील आम्ही आभार मानू. त्याच्यानंतर बालाजी हॉटेलचा आम्ही आभार मानू. सायराज हॉटेलचा आभार मानू, कारण त्यांच्या माध्यमातून रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था आमच्या सर्वांसाठी खास करून केली आहे. मी मोरे हॉटेलचा मनापासून आभार व्यक्त करतो की ज्या ज्या वेळेला पोलादपूर तालुक्यामध्ये येतो त्या त्या वेळेला मोरे हॉटेल या ठिकाणी स्वादिष्ट आणि रुचकर जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केली जाते. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 31 धावा धावफलकावरती. थोड्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती आहेत. काल चंद्रकांतजी शेट्टे सरांचा आवाज तुम्ही ऐकला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आज आणि काल जयेशजी भोसले सरांचा आवाज. उद्या मात्र जयेश सर आहेत, परंतु पुन्हा एकदा 2 रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. महाराष्ट्रामधील दिग्गज समालोचक या स्पर्धेसाठी नेहमीच येताना पाहायला मिळाले. आणि भारतातील वेबसाईट म्हणजेच अर्थातच tenniscricket.in तुम्ही लगेचच सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करा. 1.5 लाखाचा टप्पा पार करायचा आपल्याला या स्पर्धेमध्ये. शिवराज गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेल की साहेब आपण व्यासपीठावरती या. शिवराजजी गायकवाड साहेब, आपण आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्या, आस्वाद घ्या. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, सुशील पाटील असतील आणि आमचे कॅमेरामॅन, चांगलं कव्हरेज. 4 कॅमेऱ्यांची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सिक्सर सुप्रीमोचे बॉल या स्पर्धेसाठी केतनभाई सेठ यांच्या माध्यमातून वापरले गेलेत. या स्पर्धेला 6 पंचांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. दिग्गज समालोचक आपल्याला पाहायला मिळतात, नामवंत पंच आहेत. या बॉलवरती टप्पा पडल्यानंतर गुडले स्पॉट वरतून राईज झाला बॉल, यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय, कमबॅक करणारी गोलंदाजी वीरेंद्र मोरेची या षटकात पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये सपाटून मार खाल्ला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याने सूरज सोनवणे त्याला गोलंदाजी मार्कवरती आणलं आणि तिकडे आतापर्यंत धाव खर्च केले त्याने. केवळ 5 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल वीरेंद्र मोरे. हा बॉल शर्यता वेध घेणारा आणखीन एक नॅचरल लेग ब्रेक पाहायला मिळाला. तिकडे थांबवलं मनोज तळेकरला. मॅन फ्रॉम निवे चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निनाद मोरे आणि मनोज तळेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 खेळाडू बाद झाले. सानवी वॉरियर्स कापडेखोर टीमचे. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या जी पाहायला मिळते ती 32 धावा धावफलकावरती आहे. 32 32 धावा धावफलकावरती. सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, त्याला समोरच्या दिशेने शॉर्ट मिड ऑफला फटका खेळलाय. तिकडे चांगला ड्राईव्ह सन्मान दिला या बॉलला. मनोज तळेकरच्या बॅटमधून एकेरी सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने आणखीन धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 33 आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती. सानवी वॉरियर्स विरुद्ध सन्माननीय आदरणीय शिवराजजी गायकवाड साहेब, या आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. शिवराजजी गायकवाड, आपलं हार्दिक असं स्वागत पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. हा बॉल हाफ ट्रॅकर खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वेग पाहायला मिळाला. बॉल
आला कधी, बॉल निघून गेला कधी, हे मात्र पाहत राहिला निनाद मोरे. चांगली गोलंदाजी केली वीरेंद्र मोरेने. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला सूरज सोनवणेने आणि केवळ धावा खर्च केल्या त्याने या षटकामध्ये. 6 धावांचं षटक. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 33 धावा धाव फलकावरती. खेळाडू बाद झाले 3 बाद 33 धावा, 2 बाद 33 धावा धाव फलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झाले. सानवी वॉरियर्स कापडे खुर्द या टीमचे 33 धावा धाव फलकावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक मी विनंती करेल. जो छत्रपती शिवाजीनगर महाराज पोलादपूर या संघाचा 12वा खेळाडू आहे तो पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाईल. सर्वांचं हार्दिक असं स्वागत पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. आज विनायकजी दीक्षित साहेबांचा वाढदिवस आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मंगेशजी बेलोस यांच्या टीम सोबत सानवी वॉरियर्स या टीम सोबत एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. क गटातील आपण पहिली रेणुका वॉटर सप्लायर्स 11 या टीमने पहिली मॅच जिंकली आजच्या दिवसातील आणि श्री रामवर्धनी कापडे हा संघ तरी जिंकताना पाहायला मिळाला. याच्यानंतरची मॅच आपल्याला काही क्षणामध्ये येईल. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर लगेचच टॉस साठी आपल्याला दोन्ही टीमच्या कर्णधाराला मी विनंती करेल की आपण टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध राहायचे. 3 षटकं संपली आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. शिवराजजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात नेक्स्ट मॅचचा, पुढच्या मॅचचा. या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 1,15,555 व आकर्षक अशी नरवीर तानाजी मालुसरे यांची आकर्षक प्रतिमा असलेली ट्रॉफी जी दिली जाणार आहे. द्वितीय क्रमांक 75,555 आणि आकर्षक ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये खास आकर्षण आहे मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक देखील आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी जी निलेदादा कोळसकर यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. पोलादपूर तालुक्यातील नंबर 1 प्रीमियर लीग म्हणजेच PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, दक्षिण रायगडातील नंबर 1 प्रीमियर लीग ओळखली जाते. ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अशी नंबर 1 प्रीमियर लीग आपल्या समोर या दुसऱ्या दिवसामध्ये या दुसऱ्या रजनीमध्ये आली आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 33 धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती त्याच एंड कडून सूरज सोनवणे पुन्हा एकदा आलाय. त्याचे लेग ब्रेक, त्याचे ऑफ ब्रेक, त्याचे फास्टर वन आपल्याला सर्व काही एका षटकामध्ये त्याच्याकडून पाहायला मिळालं. या मैदानामध्ये कमीत कमी धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. मागील 2 हप्त्यापूर्वीच या मैदानामध्ये लाखाची स्पर्धा पार पडली, तिकडे देखील त्याने कमी धावा खर्च केल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा मागील ओव्हरमध्ये त्याने केवळ 1 धाव खर्च केली होती आणि आता पुन्हा एकदा तोच गोलंदाजी मार्कवरती आलाय. वैयक्तिक दुसऱ्या संघाचा 4थं षटक घेऊन सूरज सोनवणे. पोलादपूरचा कोहिनूर हिरा हा बॉलवरती फटका आलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. सोपा झेल टिपलाय. आणखीन एक विकेट सूरज सोनवणेच्या खात्यामध्ये. खेळाडू बाद. आज चर्चा असेल सूरज सोनवणेची. आणखीन 2 विकेट षटकामध्ये घेतले तर विनायकजी दीक्षित साहेब यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सूरज सोनवणेसाठी ही खास संधी आणि सुवर्ण संधी त्याच्यासाठी असेल. षटकामध्ये 3 विकेट घ्यायचे, 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. सूरज सोनवणे अंडरआर्म क्रिकेट जास्तीत जास्त या पोलादपूर तालुक्यामध्ये खेळलाय. आयकॉन खेळाडू म्हणून त्याने कित्येक वेळा भूमिका बजावली आहे. संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली कित्येक मोठमोठ्या स्पर्धा तो खेळलाय आणि आज मात्र PTPL पर्व 3 तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते आणि त्याच्या टीमची देखील. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर उमेश मोरे आणि त्याच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निनाद मोरे हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. निनाद मोरे चांगली बॅटिंग करतोय. निलेश जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेलाय. या बॉलवरती देखील लेग ब्रेक पाहायला मिळाला. तिकडं बॉल तर मात्र कीपरला देखील बीट केला आणि तिकडे एक धाव लेग बाईच्या रूपामध्ये येताना पाहायला मिळते. लेग बाईच्या रूपामध्ये एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 34 धावांवरती चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सार्थक 11 दामनदेवी. कालच्या अ गटातील टॉपर संघ आपण पाहिला केतनजी खाडे साहेब यांचा संघ. रोशन 11 हा संघ आपण पाहिला. छावा 11 ही टीम आपण सुपर 10 मध्ये जाताना पाहायला मिळाली.
आणि रुद्रांश 11 साकारा चौथा संघ. आणखीन एक विकेट मिळाली, दुसरी विकेट या षटकामध्ये सूरज सोनवणेला मिळते. खेळाडू बाद. सोनवणे आज आपली आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये, चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकामध्ये देखील तो धावा देत नाहीये. 2 विकेट मिळवल्यात. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. काय गोलंदाजी केली आहे सूरज सोनवणेने. अफलातून गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, नियंत्रित गोलंदाजी करतोय सूरज सोनवणे. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघासाठी तो नेहमीच चांगली कामगिरी करत आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी हा बॉल. इकडे मात्र आणखीन एक विकेट मिळू शकते. हो, 1000 रुपयाचं कॅश प्राइज विनायकजी दीक्षित साहेब यांच्याकडून. आणखीन एक धक्का. खेळाडू बाद. सूरज सोनवणेने 2 षटकं टाकली, 2 धावा दिल्यात आणि 3 विकेट. एकदा जोरदार टाळ्या सूरज सोनवणेसाठी झाल्या पाहिजेत. अफलातून गोलंदाजी त्याने केली आहे. आज चमकलाय पोलादपूरचा कोहिनूर हिरा. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस देखील म्हणून देखील त्याच्याकडे ओळखलं जातं, त्याच्याकडे पाहिलं जातं. उल्लेखनीय कामगिरी त्याची पाहायला मिळाली आहे. सूरज सोनवणे 2 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट मिळवल्यात. धावसंख्या थांबली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 34 वरती धावसंख्या थांबली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. निलजी सुतार साहेब आणि विजय दीक्षित यांच्या माध्यमातून हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु मंगेश बेलोसे यांचा संघ देखील काही कमी नाहीये, तो देखील उभारी घेऊ शकतो. पुढील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती देवळे गावचा आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू वेदांत केसरकर गोलंदाजी मार्क वरती आलाय. वेदांत केसरकर 2 विकेट घेतले. सूरज सोनवणेने 4 विकेट घेतल्यात आणि 2 केवळ धावा खर्च केल्यात. शॉट फाइंडिंगला क्षेत्ररक्षक त्याला उलकामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकार आला. धावसंख्या जिथे थांबली होती ती पुढे गेली आहे. आता मात्र कमबॅक करतोय. हा बॉल खाली राहिला आहे. चांगली गोलंदाजी, कमबॅक करतोय वेदांत केसरकर देखील. सूरज सोनवणेने आज अफलातून गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केली आहे. 4 विकेट घेत केवळ 2 धावा. त्याच्यासाठी सूरज गायकवाड भाऊ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ह्या बॉलवरती देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळते. एक चोरटी धाव. तिकडे मात्र चुकी झाली आहे. शिरक्षक सिद्धेश शेठ आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल आणि त्यावरती 1 अशा 2 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा येतात. वाईट प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाते.
40 आकड्यावरती 40 धाबा फलकावरती 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. या बॉलवरती फटका आलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाही. आणखीन एक विकेट, खेळाडू बाद. कोतवाल गावचे एक लिजेंड खेळाडू, त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा पार पडली आणि सर्वच काही त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक अध्यक्षपद देखील भूषवत असताना आज एक चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं, परंतु मैदानाच्या आत आज दाखल झालेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. 40 धावा फलकावरती राजेशदादा सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. कशा पद्धतीने बॅटिंग करणार, 2 षटकांचा अद्याप खेळ शिल्लक आहे. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देखील याच व्यक्तीच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळालंय. राजेदादा सकपाळ यांनी 3 षटकार लगावले तर मुजम्मिल तांबे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. ह्या बॉलवरती टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं हलकस, कीपरच्या दिशेने गेला, बीट केलंय बॅटर्सला राजेश सकपाळ यांना. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी वेदांत केसरकर, मॅन फ्रॉम देवळे, देवळे गावचा एक युवा खेळाडू, चांगली कामगिरी तो घाटकोपर साईनाथ नगरमध्ये देखील करत असतो आणि आज म्हणूनच की काही सुरेश सोनवणे त्याच्यावरती बोली लगावली आणि या संघामध्ये त्याला सामील केलंय. पुढचा बॉल, हा बॉल शर्यतीचा वेध घेणारा पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल येऊ शकतो, डायरेक्ट हिट, परंतु बचावले गेलेत. सिद्धेश चेंडूवरती आले अधिक वेगाने, परंतु हिट मात्र झाला नाहीये. देखबाईच्या रूपामध्ये एक धाव पंच प्रदीप शिंदे कळवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये संदीप माने आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. 6 नामवंत पंच या स्पर्धेला लाभलेत. बरेच लिजेंड खेळाडू आज राजेशदादांचा खेळ पाहत आहेत. मुजम्मिल तांबे देखील आणि राजेश सकपाळ हे चांगलं क्रिकेट अगोदरच्या काळामध्ये त्यांनी खेळले आणि तेच मैदानाच्या आतमध्ये राजेशदादा सकपाळ पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील चांगला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी करताय ते युवा खेळाडू, प्रभावित कामगिरी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी वेदांत केसरकरची देखील पाहायला मिळाली. 5 षटकांचा खेळ संपलाय धाव फलकावरती. 41 धावा धाव फलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले ते 6. सानवी वॉरियर्स कापडे खुर्द बॅकफुट वरती अडचणीत आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. वेदांत केसरकरने 5वं षटक हाताळलं, धावा खर्च केला, 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मिळवली आहे. चांगली गोलंदाजी वेदांत केसरकरची देखील पाहायला मिळाली. सर्व प्रेक्षक या ठिकाणी दाखल झाले, सर्वांचं हार्दिक असं स्वागत. पुढची मॅच जय मल्हार 11 कुंबळवणे विरुद्ध दादा अँड कंपनी वावे. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हा. शिवराजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस पुढच्या मॅचचा. शेवटचे 6 बॉल, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शंकर सावंत, गोलंदाजी मार्क वरती. सुभादादा फडतरे मित्रमंडळ या टीम मध्ये या खेळाडूला नेहमी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाले, परंतु आज छत्रपती शिवाजीनगर फुलातपूर या टीम मध्ये त्यांची वर्णी लागली आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत पाहावं लागेल. शंकर सावंत बॅटिंग साठी सज्ज. हा चांगला आहे, फुलर लाईनचा बॉल, पहिलाच बॉल वरती बीट केलाय बॅटर्सला राजेश सकपाळ यांना. डॉट बॉल, डॉट बॉलची संख्या जास्त पाहायला मिळाली या षटकामध्ये. मोठे फटकेबाजी जर पाहिलं तर निनाद मोरे याला करता आली नाहीये. तो निनाद मोरे मैदानाच्या आतमध्ये होता, त्याने 3 षटकार ठोकले, 1 चौकार ठोकला, परंतु त्याच्यानंतर विकेट जर पाहिलं तर जास्तीच्या विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. 6 विकेट डगआउट मध्ये. पुढचा बॉल, या बॉलवरती फटका, फुल टॉस होता, समोरच्या दिशेने भिरकावलाय राजेश सकपाळ यांचा तडाखा, चेंडू सीमारेच्या पार, षटकार. अजूनही ती दहशत पाहायला मिळाली आहे राजेश सकपाळ यांच्या 3 षटकारासाठी. मुजम्मिल तांबे यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आले. पहिला षटकार तर आलाय, अजूनही 2 लगावले तर 1000 रुपयाचे मानकरी होऊ शकतात. 6 धावा आल्या, धाव फलक पुढे गेलाय.
मॅचची लिडिंग घ्यायची आणि यष्टनच्या मागे झेल खेळाडू बाद राजेश सकपाळ देखील आउट. झाला शेवटचं आणि अंतिम षटक आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या 47 वरती आहे. हा देखील बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. यष्टी रक्षकाचा वेध घेतला. फलंदाजाची फिरकी घेतली. डॉट बॉल. धावसंख्या 47 वरती आहे. 47. 47 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या पंचांकडे रेफर केले. हा व्हाईट बॉल आहे का ते चेक करायचंय. तिसरे पंच हा व्हाईट बॉल आहे का हे पाहावं लागेल. तिसऱ्या पंचांना रेफर केले. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. tenniscricket.in वरती जे प्रेक्षक जोडले त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. आणि जे जोडले त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, चॅनेलला शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. आपल्या हक्काचं चॅनेल tenniscricket.in गौरवजी सावंत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. सुशील पाटील आणि त्यांचे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. तिसऱ्या पंचांना रेफर केले. पाहूया काय निर्णय येतोय. व्हाईट बॉल आहे की नाही हे पाहिलं जाते, चेक केलं जाते. पुढची मॅच जय मल्हार 11 कुंभळवणे विरुद्ध दादा अँड कंपनी अशी मॅच पाहायला मिळेल. क गटातील ही विजेता संघांची मॅच जी पाहायला मिळेल. विकास शेठ गोगावले प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय. त्याच्यानंतर माननीय श्री निलेदादा कोरोजकर प्रेक्षक कक्ष पाहतोय. सन्माननीय दमदार आमदार भरत शेठ गोगावले यांचा प्रेक्षक कक्ष पाहतोय. तसेच स्नेहल दिदी यांचं देखील आपण कटआउट पाहतोय. राजू दादा सकपाळ यांचा कटआउट पाहतोय. मधुकरराव जाधव यांचा कटआउट पाहतोय. फेअर डिलिव्हरी धाव फलक स्थिरावला गेलाय. आणखीन एक डॉट येतोय. या बॉलवरती हुक केलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे विधान. पाहत राहील बॉल जाईल वन बाउंड सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल हा चौकार. पोहोचलाय 51 संघाचा अर्धशतक सांगली वॉरियर्स या टीमचा पाहायला मिळते. धाव फलकावरती 10 धावा खर्च केल्यात. 1 विकेट मिळवली या षटकामध्ये. शेवटचा बॉल या षटकातील. चला टॉस साठी लगेचच हजर व्हा. जय मल्हार कुंभळवणे दादा अँड कंपनी वावे. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती आणखीन 1 विकेट मिळू शकते. चांगली गोलंदाजी आणि चांगला झेल. यष्टनच्या मागे सिद्धेश शेट यांचं चांगलं कामकाज पाहायला मिळालंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा बनवल्या त्या 51. विजयासाठी 52 धावांचा पाठलाग करायचा आहे छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमला. त्या अगोदर टॉस केला जाईल आणि आवाज ऐकाल दुसऱ्या डावामध्ये संदीपजी जाबडे सर यांचा. धन्यवाद.
पाहत राहा ऐकत राहा या स्पर्धेचा आनंद घेत राहा. थँक्यू. मध्ये खऱ्या अर्थाने दर्दी क्रीडा रसिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने आपल्याला इथे पाहायला मिळते आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण पाहतोय विविध क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहेत. अगदीच आमदार भरत शेठ गोगावले प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण पाहतोय. रायगड जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी पवार साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. लिजंडरी खेळाडू ते देखील राहिले. त्यांच्या अगदी आपण पाहिलं तर 20 वर्षापूर्वी अनिलजी पवार हे देखील क्रिकेटच्या मैदानावर चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी जाणले जायचे. धडाकेबाज लोहारमाळा संघाचे खेळाडू आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आपण पाहतो भावेश कदम आणि सूरज सोनावणे ही जोडी मैदानामध्ये 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण अतिथी कक्षामध्ये पाहतो पोलादपूर नगर पंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष आदरणीय नागेजी पवार साहेब. त्यांच्या डाव्या साईडला आपण पाहू शकतो सरपंच संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र राकेशजी होतेकर साहेब. त्यांच्या डाव्या कडेला आपण पाहतोय युनिक मोबाईल सर्व्हिसेस या मोबाईल शॉपचे मालक आदरणीय गजू कासार देखील इथे उपस्थित पाहायला मिळतात. एकंदरीतच मान्यवरांची उपस्थिती मोठ्या संख्येने पाहायला मिळते. पहिला चेंडू चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. अजिंक्यच्या पहिल्या पद्धतीचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पलीकडे गेला जिथे 4 धावा पहिल्या चेंडूवर आल्यात. 52 धावांचा पाठलाग करत असताना इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावांवर अधिक गडी बाद करावे लागतील. त्या प्रकारची गोलंदाजी सूरज सोनावण्याने केली होती. त्याच प्रकारच्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गोलंदाजी करत असताना कापडे खुर्द संघाला करावं लागणार आहे. सानी वॉरियर्स कापडे खुर्द संघ आडवा वाटणं फटका 30 यार्ड सर्कलच्या डोक्यावर मिडविकेटच्या दिशेने 1 बाउन्स चेंडू चालला सीमारेषा पार सलगचा दुसरा चौकार.
नंतर चेंडूने अधिक गती प्राप्त केली, परंतु या चेंडूला देखील लेग साईडच्या दिशेने हुक करण्यामध्ये फलंदाज भावेश कदमला यश आलं. नेहमीच भावेश कदमचा खेळ चांगल्या प्रकारचा राहिला आहे. बॅटिंग स्टार म्हणून त्याला सातत्याने ओळखलं जातं. कापडी विभागातील खेळाडू आहे भावेश कदम. एकंदरीत चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाला आहे. तर त्याच्यासमोर समवेत आपण जर पाहता तर नॉन स्ट्राईक एंडला सूरज सोनावणे छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघाचा कर्णधार देखील पाहायला मिळतोय, ज्याला अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जायचं आणि मिस्टर क्रिकेट म्हणून ज्याला सातत्याने ओळखलं जाईल, कारण मागील 2 दशकं जो क्रिकेटच्या खेळपट्टीवर सातत्याने पाहायला मिळाला आहे. सूरज सोनावणे पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटचं एक वैभव म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाईल. अर्थातच सूरज सोनावणे नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. अजिंक्य नावाचा गोलंदाज सलगचे 2 चौकार खर्च करतोय. उर्वरित 34 चेंडूंमध्ये बनवायचे असतील धावा 44. पहिल्या 2 चेंडूवर चौकार जरूर आले आहेत. राईट मुर्द विकेटची गोलंदाजी लोहारे एंड कडून पाहायला मिळते. खोलवर पद्धतीचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू चाललाय पुन्हा एकदा टू बाउन्स सीमारेषा पलीकडे सलगचा 3रा चौकार. बनवायची घाई देखील पाहायला मिळते. आपण पाहिलं तर शिवाजीनगर या संघाची प्लेइंग 11 आहे. सूरज सोनावणे, कमलेश जगताप, सिद्धेश शेठ, भावेश कदम, वीरेंद्र मोरे, संदेश कासार या प्रकारचे आक्रमक बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अनिकेत घाटे हा इम्पॅक्ट प्लेअर आहे. हा देखील बॅकफुटला जाऊन चांगला फटका, जागा शोधून काढली आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूवर धाडलं. डिझर्व ट्रीटमेंट दिली गेली आहे. सलगचा 4था चौकार. चार चेंडूंमध्ये 4 धावा 4 चौकार पाहायला मिळाले. सलगचे 4 चांगले फटके पाहायला मिळाले. 16 धावा दफलकावर लागल्यात. अकूट टप्प्याचा चेंडू होता. भावेश कदम या खेळाडूने ऑफ स्टिकच्या बाहेर सफल होऊन आडव्या बॅटने फटका खेळला, जिथे फुल शॉट पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 बॉल चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय. अधिक गतीने हा डाव सुरू झालाय. 5वा चेंडू हा देखील बॅटच्या स्लॉट मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफच्या खेळाडूने चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलंय, पायाचा वापर केलाय आणि यामुळे चेंडू सीमारेषा पार जाण्याआधीच रोखला गेलाय. एकूण 2 धावा नक्कीच धावफलकामध्ये ऍड होतील. 18 धावा धावफलकावर लागल्या. आता छोट्याशा धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये भावेश कदम या बॅटरला यश आलंय. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 18 धावा कुठल्या गेल्यात. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे, परंतु जर आपण पाहिलं ना तर क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळते. याला रोखण्यासाठी गोलंदाजीमध्ये विविधता करावी लागेल. हा देखील चेंडू गोल्डन स्पॉटवर होता, पडल्यानंतर अधिक वेगाने आला आणि या चेंडूला अगदीच क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका खेळायचा प्रयत्न केला गेला. चेंडू निर्धाव चाललाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात. 18 धावा, 18 रन्स ऑन अ बोर्ड. बनवायच्या 52 धावा. 34 धावांची गरज असेल. उर्वरित 30 चेंडूंमध्ये 30 डिलिव्हरीज 34 रन्स रिक्वायर्ड असं इक्वेशन आणि कॅल्क्युलेशन असेल. छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर या संघासमोर छोटू दीक्षित, विनायक दीक्षित यांचा असणारा संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आज यांचा वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आज 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. हे भारतासाठी गौरवाची बाब आहे. भारताची पहिली अंतराळवीर कल्पना चावला या भारतामध्ये जन्मली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या विश्वामध्ये मिथाली राज, जिला लेडी सचिन तेंडुलकर म्हणून ओळखलं जातं, ती देखील या भारत देशातीलच आहे. या भारताचा पहिला राष्ट्रपती प्रतिभा देवी सिंग पाटील त्या महाराष्ट्रातल्या आहेत. त्यानंतर या भारताच्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील या भारतातील आहेत. अर्थातच स्त्रियांनी अनेक क्षेत्रामध्ये आपला नावलौकिक केलेला आहे. सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू यांनी बॅडमिंटनच्या क्षेत्रामध्ये आपलं नाव केलं, तर सानिया मिर्झा सारख्या लेडी टेनिसपटूने टेनिसच्या जगतावर आपलं नाव कोरलं. अनेक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने महिलांचा बोलबाला राहिला आहे. आणि खऱ्या अर्थाने आता जर आपण पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील असणारी स्मृती मंथना ही खेळाडू देखील क्रिकेटच्या विश्वामध्ये आपलं नाव कोरलंय. एकंदरीत चांगले खेळाडू, महिला खेळाडू देखील तयार होताना पाहायला मिळतात. आज जागतिक महिला दिन आहे, त्यामुळेच आपण
युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडलेल्या आणि मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या आपण शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतोय पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वाचा आजचा दुसरा दिवस. पहिल्या षटकामध्ये बनवल्यात तब्बल 18 धावा, 30 चेंडूमध्ये बनवायचे असतील 34 धावा. अजित सोरगे नावाचा गोलंदाजीच्या आक्रमणावर आपण पाहणार आहोत. डावकुरा तसा गोलंदाज, राऊंड विकेट गोलंदाजी, पहिला चेंडू क्रॉस बॅटेड फटका, चेंडू झाला मिड विकेटच्या डोक्यावर सीमारेषा पलीकडे नेमका षटकार. सोनावणे ज्याने गोलंदाजीमध्ये देखील कमाल केली होती. अजित सोरगेच्या पहिल्या चेंडूवर षटकाराला हा देखील फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर उडवला, हेलिकॉप्टर लँड होते सरळ स्टँड्स मध्ये, सलगचा दुसरा षटकार. सूरज सोनावणे याच्या सलगच्या तिसऱ्या षटकारासाठी सूरज जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सूरज सोनावणे या खेळाडूवर पैशांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय, बक्षिसांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. एकंदरीतच गोलंदाजी करत असताना 1000 रुपयाचा मानकरी ठरला, जिथे विनायक दीक्षित यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज सूरज सोनावण्यासाठी लागू झालंय. आतापर्यंत जर पाहिला तर एकूण धावा नफलकावर लागल्या 30 धावा. रिव्हर्सचा फटका, इथे सूर्यकुमार यादव, केविन पीटरसन यासारख्या खेळाडूंची आठवण करून दिली या पट्ट्याने. येतोय चौकार. IPL मध्ये असेल, जागतिक क्रिकेटमध्ये असेल, ग्लेन मॅक्सवेलने हा फटका आपल्या नावावर केलाय. भारतामध्ये झालेल्या खऱ्या अर्थाने 2023च्या विश्वचषकामध्ये जर आपण पाहिलं तर ग्लेन मॅक्सवेलने एक अफलातून इनिंग खेळली होती. हा चेंडू देखील बॅटच्या स्लॉट मध्ये याला देखील उडवलाय. साइड स्क्रीनच्या दिशेने चाललाय चेंडू सीमारेषा पलीकडे. या षटकातील तिसरा षटकार. तर सूरज जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालाय. एकंदरीत चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. सूरज सोनावण्याच्या माध्यमातून एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या षटकाराच्या माध्यमातून 40 धावांवर विजयासाठी केवळ 12 धावांची गरज असेल. 26 चेंडूंमध्ये 26 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. सूरज सोनावणे नावाचा बोलबाला या मॅच मध्ये राहिला आहे. सूरज सोनावणेचा ब्रँड या मैदानामध्ये चमकलाय. टेनिस बॉल क्रिकेटचा हा सितारा पोलादपूर तालुका क्रिकेटमध्ये अनेक वर्ष आपला नावलौकिक करतोय. PTPLच्या मैदानामध्ये खेळत असताना देखील तिसऱ्या पर्वामध्ये काय फटका, ऑफ स्टिकच्या बाहेर सफल होऊन सरळ चेंडूला धाडलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हाई अँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल, इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. चांगला फटका पाहायला मिळाला सूरज सोनावणेच्या बॅट मधून. हा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पुश केलाय, पॉईंटच्या दिशेने चेंडूला धाडलाय. इथे चोरटी धाव घेण्यामध्ये देखील सूरज सोनावणे यशस्वी ठरलाय. सूरजच्या बॅट मधून एकंदरीत जर पाहिलं ना तर 4 षटकार, 1 चौकार आणि 1 एकेरी धाव, 29 धावा कुठल्यात सूरज सोनावणेने आजच्या दिवसातील एका षटकामध्ये सर्वोच्च धावसंख्या सूरजच्या बॅट मधून आले. 4 षटकार, 1 चौकार, 1 एकेरी धाव, 29 धावा आल्यात. विजयासाठी लक्ष असेल केवळ 5 धावांचं. 5 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच.
24 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष असेल. 2 षटकांमध्ये तब्बल 47 धावा कुठल्यात त्याचं श्रेय जात आहे सूरज सोनावणेला. 29 धावा या षटकामध्ये आल्या. गोलंदाजी करत असताना चार गडी बाद करून केवळ 2 धावा खर्च केल्या. एकंदरीत सागर सकपाळ साहेबांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज, सूरज जाधव याच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय. तर गोलंदाजी करत असताना विनायकजी दीक्षित नगरसेवक नगरपंचायत पोलादपूर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. फ्रायडे हा नक्कीच फन डे ठरलाय सूरज सोनावणे सारख्या खेळाडूसाठी. तिथे 2500 रुपये सूरज सोनावणेच्या खिशामध्ये या मॅच नंतर लगेचच जाणार आहेत. संघाचा संघनायक या मॅच मध्ये लीडिंग फ्रॉम द फ्रंट संघनायकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट या मॅच मध्ये पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने ऑलराऊंडरची भूमिका बजावताना पाहायला मिळालाय. सूरज गायकवाड यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज, 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय सूरज सोनावणे या खेळाडूसाठी. 47 धावा धावफलकावर लागल्यात. 5 धावांची केवळ गरज आहे. रोहन कदम हा खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इथे वेळेला बंधन आहे आणि सूरज सोनावणे देखील ते जाणतोय. इथे रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ व्हाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल कॉल येतो अंपायर कडून. संदीप माने सर लिजेंडरी अंपायर, प्रदीप शिंदे सर डान्सिंग अंपायर या मॅच मध्ये आपल्याला अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. 6 पंच असणारी पोलादपूर तालुक्यातील एक आगळीवेगळी क्रिकेट स्पर्धा आहे. दक्षिण रायगडमधील एक नामांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती स्पर्धा म्हणजे पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन चांगला फटका, हा विजयी षटकार येईल का? परंतु इथे जर पाहिलं तर सीमा रेषेवर एक झेल सुटतोय आणि सूरजला जीवनदान मिळत आहे, एक संजीवनी मिळते. विजयासाठी लक्ष असेल केवळ 3 धावांचं. 23 चेंडू आणि 3 धावांची गरज. सूरज सोनावणे कॅप्टन असणाऱ्या संघाला तिथे आपण पाहतो छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर संघ. विनायकजी दीक्षित संघ मालक असणारा संघ आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या वाढदिवशीच त्यांना एक छानसं गिफ्ट देईल का? कारण संघ जर सुपर 10 मध्ये झाला तर त्यापेक्षा मोठं गिफ्ट विनायक दीक्षितसाठी नसणार आहे. अर्थातच या मॅच मध्ये विजय अर्जित केल्यानंतर आणखीन एक मॅच मध्ये विजय अर्जित यासाठी करावं लागणार आहे छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघाला. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा हळूवार गतीने आला. इथे आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकफूटवरून पुल करण्याचा प्रयत्न होता. हॉरिझॉन्टल बॅकस्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तर या ठिकाणी आदरणीय सन्माननीय नितेश शिंदे साहेब यांचं आगमन होतंय. आपलं साहेब हार्दिक हार्दिकाचं स्वागत. नितेश शिंदे चाळीचा कोंड या आपलं हार्दिकाचं स्वागत. एक मुख्य आयोजक देखील आहेत. मागील वर्षी त्यांची स्पर्धा पाहिली, यावर्षी कबड्डीचं आयोजन केलंय. नितेश शिंदे साहेब आपलं हार्दिक हार्दिकाचं स्वागत. सूरजसाठी पारितोषिक आहे. सूरज गायकवाड 500 रुपये, विनायकजी दीक्षित 1000 रुपये, सागर सकपाळ 1000, सूरज जाधव 500, म्हणजे तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद विनायकजी दीक्षित साहेब. 3000 रुपयाचं प्राइस त्याला लागू झालं. रिव्हर्सचा फटका, चेंडू चालला सरळ सीमारेषा पलीकडे नेमका. हा येतो विजयी चौकार. तवा मिळतात 4. सूरज सोनावणे बॅटचा प्रहार. विजयी चौकार आलाय आणि या मॅच मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर हा संघ विजयी झालाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरलाय? विदाऊट एनी डाऊट मिस्टर 360 या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळाला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सूरज सोनावणे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅचचा नायक, मॅन ऑफ द मॅच मिस्टर सूरज सोनावणे. विजयी संघाचं हार्दिक असं अभिनंदन असेल तर पराभूत संघाला देखील पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सान्वी वॉरियर्स कापडे खुर्द हा संघ रिसिव्हिंग एंडलाच राहिला. या मॅचच्या सुरुवातीपासूनच छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघाचं डॉमिनन्स पाहायला मिळालं. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 26 धावा निशाने जरूर खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर मात्र सूरज सोनावणे आणि छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या संघाचा कमबॅक पाहायला मिळाला. वीरेंद्रच्या पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र सान्वी वॉरियर्स कापडे खुर्द या संघाने मोठ्या धावसंख्येची अपेक्षा जरूर केली असेल, परंतु सूरज सोनावणेचं षटक आलं ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव दिली, 1 गडी बाद केला. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना वीरेंद्र याने कमाल केली. सूरज सोनावणेने पुन्हा 4था षटक हाताळत असताना कमाल केली आणि याच्या जोरावर या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर अगदीच सहज आणि सोपा विजय अर्जित करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर पोलादपूर या संघाला यश प्राप्त झालंय. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन असेल तर संघ मालक चेडू दीक्षित हे देखील हर्षित प्रफुल्लित पाहायला मिळतात. यानंतर जर आपण पाहिलं तर तब्बल 3000 रुपयाचं प्राइज आहे सूरज सोनावणे यासाठी. तिथे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील या पोलादपूरचा आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा